विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते 80व्या स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ हाथ नीचे. भारत माता की भारत माता की. एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम. वंदे मातरम शुभ्र
लोकशाहीचा महामेरू, बहुत जणांचे आधार, अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योग, यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वंदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा. या भूमंडळाचे काही धर्म रक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहायला काही तुम्हा कारण. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. ज्या हजारो लाखो करोडो युवकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण त्यागले, त्याही सगळ्या महान विभूतींच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. मंचावरती या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष, आमचं दैवत प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, मंचावरती उपस्थित या संस्थेच्या खजिनदार मान्य सौ सूर्यकाताई जाधवर मॅडम आणि उपस्थित सर्व विभागांचे विभाग प्रमुख, विद्यार्थी, मित्रबंधू आणि भगिनी. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना या महान भारत देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज हे 80 वर्ष साजरे करत असताना ज्या लोकांनी स्वतःच्या आयुष्याची वर्षानुवर्ष या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशाच्या रक्षणासाठी घातली, ज्या लोकांनी स्वतःची जवानी या देशासाठी घालवली, ज्या कुटुंबांनी आपल्या पिढ्याच्या पिढ्या या देशासाठी त्या ठिकाणी घालवल्या, ज्या लोकांनी बलिदान दिलं, जी लोक जेलमध्ये गेले, ज्यांनी अन्याय आणि अत्याचार सहन केले, अशा सर्व महान विभूतींना मी शतशत वंदन करतो, अभिवादन करतो. ज्या शेतकऱ्यांनी, ज्या कामगारांनी, ज्या ऋषीमुनींनी, ज्या शिक्षकांनी, ज्या समाजसेवकांनी, ज्या शास्त्रज्ञांनी, ज्या राजकीय लोकांनी, या सगळ्या लोकांनी त्यांच्या परीनं या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्याही सगळ्या मान्यवरांचे आणि सन्माननीय व्यक्तींचे मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आज जो काही आपला देश आहे या सगळ्या लोकांच्या कृपेमुळं आहे, त्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नांमुळं आज त्या ठिकाणी आहे. त्यांची आज सगळ्यांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या सगळ्या लोकांचे आपण आभार व्यक्त केले पाहिजे. आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आज हा 15 ऑगस्ट हा काही फक्त कॅलेंडरमधला एक दिवस नाही आहे की 15 ऑगस्ट आहे, राष्ट्रीय एक काहीतरी सण आहे आणि त्या दिवशी सुट्टी आहे, असा हा सण नाही. तर हा स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा, बलिदानाचा, कृतज्ञतेचा आणि भविष्याचा संकल्प करणारा दिवस आहे. हा विचार आपण सगळ्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती करणं गरजेचं आहे. जो तिरंगा आत्ता आपण फडकवला, हा तिरंगा फक्त हा 3 रंगांचा नाही, हा तिरंगा फक्त एक धाग्यानं त्या ठिकाणी बनलेला नाही आहे. हा जो तिरंगा आहे त्याच्यातला प्रत्येक रंग, प्रत्येक धागा, त्यामागं त्याग आहे, त्यामागं तारुण्य आहे, त्याच्यामागं अनेक कुटुंबांनी आपली गमावलेली मुलं आहेत, त्याच्यामध्ये तुरुंगवास आहे, त्याच्यामध्ये मृत्यू कवटाळलेली लोक आहेत. आणि असा हा तिरंगा आणि त्या तिरंगाच्या सन्मानार्थ आज आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मला खरं एका गोष्टीचं दुःख वाटतं की आज आपल्या केंद्र सरकारला मागच्या 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक कायदा पास करावा लागला आणि तो कायदा होता वंदे मातरमचा कायदा. वंदे मातरमला आता 80 वर्ष झाल्यानंतरनं जे जनगणमनला स्टेटस आहे ते स्टेटस आज वंदे मातरमला त्या ठिकाणी मिळालं. आजपर्यंत ही आमची चूक आहे. मला माझी स्वतःची सुद्धा त्या ठिकाणी लाज वाटते की ही आमची चूक आहे की आजपर्यंत हे 25 वर्ष शिक्षण संस्था चालवत असताना आम्ही वंदे मातरमचं फक्त एकच कडवं विद्यार्थ्यांना शिकवलं. मला माझी मान ही खाली घालावीशी वाटली की ज्या वेळेसला हे वंदे मातरमचा कायदा पास झाला आणि 6च्या 6 कडवी ही केंद्र सरकारने सांगितली की कंपल्सरी जनगणमनच्या आधी ही त्या ठिकाणी कडवी ही वाजली पाहिजेत आणि प्रत्येकाने ती गायली पाहिजेत. आज आमच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा आवाज सगळ्या गाण्यांसाठी होता, वंदे मातरमच्या पहिल्या कडव्यासाठी होता, पण पहिलं कडवं संपलं की वंदे मातरम ना तुम्हाला म्हणता आलं ना मला म्हणता आलं. ही आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याच्यावरती नक्कीच येणाऱ्या महिन्याभरामध्ये काम करून प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी जो केंद्र सरकारनं कायदा जो आपल्याला त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे त्याच्यानुसार 6ची 6 कडवी इथून पुढच्या कालावधीमध्ये जनगणमनसोबत हे वंदे मातरम त्या ठिकाणी प्रत्येकाच्या असेंब्लीमध्ये आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे त्या ठिकाणी गायलं जाणार आहे. त्याच्यामधले संस्कृत शब्द याच्यावरती अभ्यास केला जाईल, प्रत्येक शिक्षक याचा अभ्यास करेल, त्याचं उच्चारण तुम्हाला त्या ठिकाणी शिकवेल आणि त्याचं काय त्या कडव्यांचं महत्त्व आहे, काय त्या कडवी कशासाठी आहेत, त्याचा अर्थ काय, हा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी नक्की त्याच्यामध्ये करू. हीच एक गोष्ट मला आज या निमित्तानं त्याच्यामध्ये सांगावीशी वाटते. आज 15 ऑगस्ट साजरी करत असताना, स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मला बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण त्या ठिकाणी येते.
ज्या पद्धतीचं राजवट आपल्यावरती होती, ज्या पद्धतीचे आपल्यावरती अन्याय आणि अत्याचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होते, आज आपल्याला केवळ आणि केवळ आणि केवळ फक्त बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपल्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जे आत्ता मी तुमच्या समोर त्या ठिकाणी करतोय. आपल्याला शिक्षणाचं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. सगळ्यात जास्त जर या ठिकाणी जर पाहिलं तर मुलींची संख्या असलेली आपल्याला दिसती. ज्या सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये, या पुण्यभूमीमध्ये आपण आहोत. याच्यामध्ये आज सुद्धा या मैदानामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही मुलींची आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आपल्याला पाहिजे तो व्यवसाय करण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळालेला. आपल्याला मतदानाचा अधिकार हा आपल्याला त्यांच्यामुळे मिळाला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जेवढी काही देश या युरोपियन कंट्रीज आहेत, ज्याच्याकडे बघून आज आपला प्रत्येक मुलगा त्यांच्यासारखे कपडे घालण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासारखं कल्चर आपण अवलंबण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या देशांमध्ये सुद्धा आपल्या भारत देशामध्ये 1947ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. परंतु या बाकीच्या देशांमध्ये भारताच्या नंतरनं ज्या वेस्टर्न आणि फॉरवर्डेड आणि मॉडर्न कंट्रीज आपण ज्याला म्हणतो, त्यांना सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार या सगळ्या लोकांकडे नव्हता. आणि तो अधिकार आपल्याला 1947ला देश स्वतंत्र होताना आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला. देशामध्ये कुठेही जाण्याचा, देशामध्ये काही करण्याचा अधिकार हा आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिळाला. परंतु हे मिळत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना हे सगळे अधिकार आपल्याकडे नव्हते, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेसला देश स्वतंत्र होत होता त्यावेळेस महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गर्जना दिली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणारच. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे व्यक्ती असतील ज्यांनी भारतीयांच्या रक्तामध्ये राष्ट्राची भक्ती याची ज्वाला निर्माण करण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, यांच्यासारखे हजारो करोडो युवक असतील ज्यांनी या देशासाठी हसत हसत जे फासावरती त्या ठिकाणी गेले. चंद्रशेखर आझादांसारखी लोक असतील जे शेवटच्या श्वासापर्यंत या देशासाठी त्या ठिकाणी आझाद राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी मंडळी असेल जे सेल्युलर जेलमध्ये राहून ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा त्या ठिकाणी त्यांना मिळाली. एकमेव व्यक्तिमत्व सगळ्या पूर्ण देशातलं ज्यांना दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा त्या ठिकाणी मिळाली. झाशीच्या राणीसारखी लोक असतील ज्यांनी रणांगणामध्ये पराक्रमाची नवीन पराकाष्ठा केलेली, ही आपल्याला त्यावेळेसला त्याच्यामध्ये दिसती. आणि म्हणून आज आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हा जो तिरंगा, हा तिरंगा म्हणजे फक्त एक आपल्या देशाचा झेंडा नाही, तिरंगा म्हणजे भारताची अस्मिता आहे, तिरंगा म्हणजे आपला स्वाभिमान आहे, तिरंगा म्हणजे आपल्या सैनिकांचं शौर्य आहे, तिरंगा म्हणजे शेतकऱ्यांचा घाम आहे, तिरंगा म्हणजे वैज्ञानिकांची तपश्चर्या आहे, तिरंगा म्हणजे शिक्षकांचं ज्ञानदान आहे, तिरंगा म्हणजे विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे. आणि म्हणून या तिरंग्याचा मान आणि सन्मान अत्यंत मोठ्या प्रमाणावरती बाळगणं हे गरजेचं आहे. आज 80 वर्ष झाल्यानंतरनं सुद्धा या देशामध्ये सरकारांना त्या ठिकाणी बिल पास करावे लागतात, कायदा पास करावा लागतो आणि त्याच्यामध्ये सांगावं लागतं की राष्ट्रगीताला उभं राहिलं पाहिजे, त्या ठिकाणी वंदे मातरम तुमचं सासा काढव्यात गायलं गेलं पाहिजे. आज मला सांगताना लाज वाटती की ज्या तामिळनाडू राज्य, ज्या आपल्या देशातला एक त्या ठिकाणी अविभाज्य भाग आहे, त्याच्यामध्ये मागच्या 56 वर्षामध्ये एकदाही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये राष्ट्रगीत लावलं गेलेलं नव्हतं. याचा अर्थ काय? मी त्या ठिकाणी सी जोसेफ विजय म्हणजे थलापती विजय यांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की हा एकमेव तामिळनाडूचा मुख्यमंत्री आहे ज्या मुख्यमंत्र्यानं 56 वर्ष झाल्यानंतरनं तामिळनाडू गीताच्या आधी त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं राष्ट्रगीत त्या ठिकाणी त्या तामिळनाडूच्या संसदेमध्ये, त्यांच्या सभागृहामध्ये, त्यांच्या विधानसभेमध्ये लावण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आज आमच्या सगळ्या युवकांना, आज आमच्यासारख्या लोकांना या देशासाठी आपण कसं वागलं पाहिजे, या देशासाठी काय आपण विचार केले पाहिजेत, या तिरंग्याचा मान आणि सन्मान कसा राखला पाहिजे हे आज आपल्याला सांगावं लागतंय कायद्याच्या माध्यमातून. आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल, मी मागच्याही वर्षी सांगितलेलं होतं, ज्या वेळेसला कोरोना होता, कोरोनाच्या कालावधीमध्ये खालच्या कॅम्पसला मला झेंडा फडकायचा होता. मी खालच्या कॅम्पसला गेलो, कॅम्पस 2ला. त्या ठिकाणी पोलिसांची संख्या जास्त होती. मी विचारलं एवढे पोलिस काय आहेत? त्यावेळेसला त्यांना विचारल्यानंतरनं त्यांनी सांगितलं, सर म्हणले गटारीमध्ये आपल्या भारताचा झेंडा कोणीतरी टाकलाय आणि त्याच्यामुळं दंगल होऊ शकते किंवा काहीतरी गडबड होऊ शकते म्हणून पोलीस बंदोबस्त लागलेला आहे. हे 2020-21ची गोष्ट आहे. जर नऱ्यासारख्या ठिकाणी जर त्या ठिकाणी आपले झेंडे हे जर गटारीत टाकत असतील तर किती आपले दुश्मन आपल्या जवळ आलेले आहेत याचा विचार देखील आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करावा लागणार आहे. आज हे स्वातंत्र्य आपल्याला मिळत असताना अनेक लोकांनी विचारलं या भारत देशाला स्वतंत्र दिलं पाहिजे का? म्हणजे माउंट बॅटन सारखी लोक असतील
त्याच्यानंतर इंग्लंडची राणी असेल, त्यांच्या देशातली लोक असतील. अनेक लोकांना वाटलं इतकी विविधता आहे, इतके जाती आहेत, इतके धर्म आहेत, इतक्या भाषा आहेत. 563-64 आपल्याकडे त्या ठिकाणी वेगवेगळे राजे महाराजे होते. हा देश एकसंघ राहील का? ज्या देशाने आपल्याला असं विचारलं, आज सांगताना मला आनंद वाटतो की ती दुर्दैवाची बाब ही बघा. ज्या देशाला असं वाटत होतं की देश आणि या देशाचं त्या ठिकाणी लोकशाही बरकरार राहील का, हा देश एकत्र राहील का, ज्या इंग्लंडला असं वाटत होतं, त्या इंग्लंडची परिस्थिती आज आपण जर लक्षामध्ये घेतली तर दर 2 वर्षाला पंतप्रधान बदलताना आपल्याला त्या देशाचा दिसतो. त्या देशाची परिस्थिती आज अशी झालेली आहे, आपल्या देशापेक्षा सुद्धा कमाईच्या माध्यमातमध्ये म्हणजे ज्याला GDP म्हटलं जातं, त्या GDP मध्ये आणि इतर गोष्टीमध्ये तो अत्यंत खाली गेलेला आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसतो. आणि म्हणून आज मला असं म्हणावं असं वाटतं, ज्या लोकांना असं वाटत होतं हा देश टिकेल का नाही टिकेल, ज्या अमेरिकेला सुद्धा आज वाटतं की हा देश टिकेल का नाही टिकेल, होय भारत टिकला, होय भारत उभा राहिला, होय भारत शिकला, होय भारत लढला, होय भारत वाढला आणि होय भारत आज आत्मविश्वासानं सगळ्या जगामध्ये पुढे जाण्याचं काम करतोय. आणि होय भारत हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं विश्वगुरु त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे उत्तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये ते मिळतंय. आज देशभक्तीचा विचार करत असताना आज देशभक्ती म्हणजे 15 ऑगस्टला सगळ्यांनी एकत्र येऊन हा झेंडावंदन साजरं करणं हा नाहीये. आज सोशल मीडियावरती सगळे लोक स्टेटस टाकतात, सगळे लोक त्या ठिकाणी आज प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा आहे, गाड्यांवरती सुद्धा तिरंगा आज आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांच्या याच्यामध्ये दिसतो. परंतु देशभक्ती म्हणजे रोजच्या जीवनातली सुद्धा जबाबदारी आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मी रस्त्यावर कचरा टाकत नाही ना, ही देखील देशभक्ती आहे. मी वाहतुकीचे नियम पाळतो ना, ही देखील देशभक्ती आहे. मी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान नाही ना करत, ही देखील देशभक्ती आहे. मी माझं काम प्रामाणिकपणानं करतो ना, ही देखील देशभक्ती आहे. मी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे ना, मी भ्रष्टाचाराला साथ देत नाही ना, ही देखील देशभक्ती आहे. मी स्त्रियांचा सन्मान करतो ना, ही देखील देशभक्ती आहे. मी जात पात धर्म भेद भाषा प्रांतवाद हा करत नाही ना, ही देखील देशभक्ती आहे. मी संविधानाचा आदर करतो ना, ही देखील देशभक्ती आहे. ज्या युवकांनी या देशासाठी रक्त सांडलं, मग तो कुठल्याही विचाराचा असू दे, मी त्यांचा सन्मान करतो ना, ही देखील देशभक्ती आहे. याचा विचार आज आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती करणं हा गरजेचं आहे. आणि म्हणून आज हा कार्यक्रम साजरा करत असताना या देशाला ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या हजारो लाखो करोडो युवकांचे याच्यामध्ये सहभाग आहे, या लोकांचा जो विचार होता तो विचार असा होता, युवक कसा असला पाहिजे. आज अनेक लोकांकडे त्या ठिकाणी या देशामध्ये पाहिलं तर व्यसनाचं मी तुमच्या सगळ्यांसाठी एक कागद घेऊन आलोय जाणीवपूर्वक. आज आमच्या देशाची काय परिस्थिती आहे, या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं 17व्या 18व्या 19व्या वर्षी, आज मी जाणीवपूर्वक एक कागद घेऊन आलोय. आपल्याला साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत झाला पाहिजे असं आपण म्हणतो. बल सागर भारत हो विश्वात शोभून राहो, करिगणकन करी बांधिले जन सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, बल सागर भारत हो असं म्हटलं जातं. काय या बल सागर भारतामध्ये, भारत देशामध्ये ही कालची आकडेवारी आहे, कालच्यापर्यंतची आकडेवारी गोळा केली. आज या भारत देशामध्ये जवळजवळ 16 कोटी लोक रोज दारू पिणारी आहेत. यातील 5.70 लाख म्हणजे 5,70,00,000 लोकांना याच्यामध्ये मद्यपानामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती व्यसन त्या ठिकाणी जडलेलं आहे. 16 कोटी लोक या देशातली रोज त्या ठिकाणी दारू पितात. आज हेरोईन असेल, गांजा असेल, आपू असेल, जवळजवळ 2,80,00,000 लोक रोज या देशामध्ये त्या ठिकाणी ड्रग्जचं सेवन, हेरोईन, गांजा, भांग, चरबी, त्याचबरोबर LSD यासारखे आपू असेल यासारख्या गोष्टीचं सेवन या लोकांकडनं केलं जातं. त्याचबरोबर जर कॅनॅबिसचा जर आपण विचार केला तर जवळजवळ हेरोईनचं आणि गांजाचं जर प्रमाण आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर 3,10,00,000 लोक या देशातले रोज अशा पद्धतीचं व्यसन केलेलं आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसतात. आणि आज जर आपण महाराष्ट्राचा जर त्या ठिकाणी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 कोटी लोक अशी आहेत ज्यांना अशा पद्धतीचं व्यसन हे त्या ठिकाणी जडलेलं हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसतं. आणि महाराष्ट्रामध्ये जे 10 संवेदनशील जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पुणे हे 1 नंबरला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मुंबई 2, 3 ठाणे, 4 नागपूर, 5 नाशिक, 6 जळगाव, 7 संभाजीनगर, 8 अहमदनगर, अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर,
9 गडचिरोली, 10 सोलापूर आणि 11 कोल्हापूर असे हे सगळे जिल्हे आज आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आज पुण्यातली काय परिस्थिती आहे? आज सुद्धा जर तुम्ही डेक्कनच्या भागामध्ये गेलात, ज्या भागामध्ये सगळ्यात जास्त कॉलेजेसची संख्या पुण्यातली आहे, ज्या भागामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी सारखी सोसायटी ज्याची स्थापना टिळकांसारख्या लोकांनी त्या ठिकाणी केली, त्या ठिकाणी आज सुद्धा दारू विकणाऱ्याची जेवढी दुकानं आहेत या सगळ्या दुकानांच्या बाहेर आपण जर 2000ची दारू घेतली तर 500 रुपयाची दारू फ्री, 1000 ml दारू घेतली तर 250 ml दारू फुकट, अशा पद्धतीचे बॅनर लागलेला आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसतात. आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा विचार देखील आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मगाशी तुम्ही सगळेजण प्रभात फेरीला गेलेले होते. इकडे एक महिला आलेली होती, ते आता इथं आहेत का नाही मला माहीत नाही. ते आपल्या संस्कृती टेक्नो स्कूलच्या पालक आहेत. त्यांचा मुलगा सिनियर KGला आहे आणि त्यांचा आज कार्यक्रम नाही आहे. बालवाडीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी आहे, त्यांचे कार्यक्रम ऑलरेडी झालेले आहेत. पावसाचं वातावरण होतं, तुमचे देखील सगळ्यांचे कार्यक्रम झाले. 10, 11, 12, 13 3 दिवस जवळजवळ 8-8 तास आपण कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले की तुम्हाला तुमची देशभक्तीपर गीतं असतील, तुम्हाला देशभक्तीचं जे वाटतं ते सगळे भाषणाच्या माध्यमातून इतर गोष्टीच्या माध्यमातून मांडण्यासाठीचं व्यासपीठ हे आपण तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण करून दिलं. मगाशी ती महिला तिकडे बसलेली होती आणि ती महिला त्या मुलाला सांगत होती, अरे जाऊन पुढे जाऊन बस. सिनियर KGचा मुलगा होता, आज त्याचा कार्यक्रम नाहीये. पण तो मुलगा असा म्हटला, नको नको माझे कपडे घाण होईल. ती महिला त्याच्यानंतर न म्हणले, हे जे तुझं ॲटिट्यूड आहे इंडियाचं ते तुला जाणीवपूर्वक इथं बसायला आणले, तुला भारत काय आहे ते कळायला पाहिजे म्हणून. ते दोघांचं संभाषण चालू होतं. त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या मागे आहे. हे महिलांचं कर्तृत्व हे लक्षामध्ये घ्या. अशा पद्धतीच्या महिला आज आपल्याला पाहिजेत, हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज या देशाच्या संसदेनं या महिलांना 33% आरक्षण राजकारणामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. येणाऱ्या 2029च्या इलेक्शनमध्ये 33% महिला हे लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी, त्याचबरोबर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलंच आहे. परंतु विधानसभेत आणि लोकसभेमध्ये सुद्धा या महिलांना आरक्षण त्या ठिकाणी 33% त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. पण हे 33% आरक्षण हे महिलांना मिळत असताना या महिला सुरक्षित आहेत का याचा देखील आज आपल्याला विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे. या महिलांकडची नजर ही आमच्या युवकांची चांगली आहे का? ह्या महिला रात्री अपरात्री कुठेही या देशामध्ये 80 वर्ष झाल्यानंतर न सुद्धा जाऊ शकतात का याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. सांगताना दुःख वाटतं, या देशामध्ये सगळ्यात जास्त नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBच्या नुसार या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त जर महिलांच्या विरोधामध्ये जर कुठे गुन्हे घडत असतील तर या देशामधलं पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतं, दुसरं राज्य जर या देशातलं कुठलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. आणि त्याचबरोबर या उत्तर प्रदेशमध्ये आज गेल्या वर्षी 2025-26 साली महिलांच्या विरोधामध्ये 66,398 गुन्हे घडलेले आपल्याला दिसतात. आणि महाराष्ट्रामध्ये 47,954 गुन्हे महिलांच्या विरोधामध्ये झालेले आहेत. आणि त्यातल्या त्यात दररोज या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेसला रांजाच्या पाटलानं एका महिलेवरती अन्यायाने अत्याचार केले, ज्या वेळेसला तो खटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभा राहिला, त्यावेळेसला त्याचा चौरंग करा म्हणजे हात तोडा आणि पाय तोडा अशा पद्धतीच्या शिक्षा या शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी दिल्या. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, या महाराष्ट्राला छत्रपती संभाजी महाराज, या महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महाराष्ट्राला लवजीव असतात, या महाराष्ट्राला त्या ठिकाणी आमच्या सावित्रीबाई फुले, या महाराष्ट्राला अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास लाभलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये रोज 126 बलात्कार या महिलांवरती होताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आज हे 126 बलात्कार ज्या वेळेसला महिलांमध्ये त्या ठिकाणी होत आहेत त्याच्यातलं सांगताना दुर्दैव वाटतं की जगातलं, आपल्या राज्यातलं, देशातलं 2 नंबरचं शहर ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांवरती जर गुन्हे घडत असतील तर ते मुंबई आहे. या महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षी 6,358 त्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार झालेले गुन्हे हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आलेले दिसतात. आणि मला सांगताना अत्यंत गंभीररित्या हा जाणीवपूर्वक मला इथं बसलेल्या सगळ्या मुली यांना सांगायचं आहे. मागे एक घटना झाली जी आपल्या इकडे काय म्हणतो आपण ते टोल नाका, नसरापूर टोल नाका, नसरापूर टोल नाक्याच्या तिथं 3-4 वर्षीच्या मुलीवरती बलात्कार झाला. कुणी केला? तिलाच ओळखीचा असणाऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी केला. एवढंच नाही, अजून एक पुण्यामध्ये बलात्कार झाला. तो कुणी केला? आईच्या वडिलांनी म्हणजे सख्या आजोबांनी मुलीच्या 1-2-3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलेला आपल्याला त्या ठिकाणी सिंहगड रोडला त्याच्यामध्ये दिसला. एक धक्कादायक आकडेवारी मला आज या ठिकाणी सांगायची आहे. जेवढेही गुन्हे मी आता तुम्हाला सांगितले, ज्या महिलांवरती बलात्कार झाले
याच्यामध्ये 99.58% सरकारची आकडेवारी सांगतोय, 99.58% ज्या लोकांनी बलात्कार केलेले आहेत ते महिलांच्या ओळखीचे आहेत. फक्त केवळ आणि केवळ 0.42% लोक अशी आहेत ज्या वेळेसला बलात्कार झाला त्या महिला त्या व्यक्तींना ओळखत नव्हत्या. त्याच्यामुळे आज ज्या इथं बसलेल्या मुली आहेत या सगळ्या मुलींसाठी एक जाणीवपूर्वक जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं आपण त्या ठिकाणी एक सेपरेट काउन्सिलरची नियुक्ती केलेली आहे. ही काउन्सिलरची नियुक्ती करत असताना याच्यामध्ये प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला, मग तो शाळेचा असेल, कॉलेजचा असेल, ती काउन्सिलर जाऊन भेटणार आहे. तुम्हाला आई त्रास देते का, तुम्हाला वडील त्रास देतोय का, तुम्हाला आजोबा त्रास देतोय का, शाळेमध्ये कोणी तुम्हाला त्रास देत आहे का, येताना जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला मानसिक कोणत्या पद्धतीचा त्रास आहे का, या सगळ्या गोष्टी पाहण्याचं काम ही काउन्सिलर त्या ठिकाणी करणार आहे. आणि हे काम करत असताना तुम्ही त्यांना विना विचार करता ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकता. तुमची सगळी एंटिटी जे काय तुमचा विषय आहे हा पूर्णपणानं आपण त्या ठिकाणी तो सिक्युअर ठेवतो. त्याची माहिती आपण त्याच्यामध्ये कुणालाही आपण त्याच्यामध्ये देत नाही. आणि ज्या वेळेसला ही माहिती आपण त्याच्यामध्ये देत नाही त्यावेळेसला ज्यांच्यावरती अन्यायाने अत्याचार होतोय कायद्याच्या मार्गानं या सगळ्या लोकांना वाचवण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती करण्याचं काम हे आपण त्याच्यामध्ये करतोय. आज आमच्या देशाची काय परिस्थिती झाली, 80 वर्ष स्वातंत्र्य साजरा करत असताना काल रात्री काय आज बोलायचं म्हणून मी भाषण लिहायला बसलो. काय आपण करायला पाहिजे, 11:30 वाजले असतील. काल रात्री 11:15च्या दरम्यान आमची लाईटच गेली. म्हणजे 80 वर्ष झाली लाईट गेली. लाईट कधी यावी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आली, 1 वाजता लाईट आली. 11:30ला गेली, 1 वाजता लाईट आली. आज ज्या नऱ्यामध्ये आपण बसलोय रस्त्याने चालू शकता का तुम्ही सगळेजण? तुम्ही प्रभात फेरी करून आला, चालता येत आहे तुम्हाला? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नऱ्याची आपल्या खासियत, पूर्ण भारतामध्ये कधी जरी आपल्याकडे दुष्काळ पडला, पाण्याचा एकही थेंब नसला तरी तुम्हाला नऱ्याच्या रस्त्यावरती पाणी दिसणार. कधीही तुम्ही बघा, जर तुम्ही त्याच्यामध्ये मे महिना असू द्या, एप्रिल महिना असू द्या, कधी तिकडं पावसाचा थेंब पडत नाही तरी देखील तुम्हाला रस्त्यावरती पाणी दिसणार, सांडपाणी तुम्हाला दिसणार. लाईट आपल्याला नाही, नऱ्याला आपल्याला रोज पाणी टँकरनं आणावं लागतंय. किती टँकर पाणी आणलं तरी ते आपल्याला पुरत नाही. पण 80 वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये झाली. आणि आपल्या आजूबाजूच्या काही पुढाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं की जोपर्यंत नऱ्यामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत मी महानगरपालिकेमध्ये टँकरमध्ये बसून जाणार. टँकरमध्ये बसून ते गेलेले मला बातमी दिसली नाही, नऱ्यामध्ये परत पाणी आलं नाही, तुम्हाला पाणी भेटत नाही, पण रस्त्यावरती पाणी मात्र आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे. त्याच्यामुळं जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं युवा संसदेसारखा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये घेतला. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. शिकलेली लोक राजकारणात आली पाहिजेत. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, नर्स असतील, वकील असतील, शिक्षक असतील, ही लोक राजकारणात आली पाहिजेत. चांगली लोक राजकारणात येतील त्यावेळेसला भ्रष्टाचार असेल आणि अशा ज्या घडणाऱ्या इतर गोष्टी आहेत याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती तोड आपल्याला कशामध्ये देता येईल याचा विचार आज आपण त्याच्यामध्ये करतोय. आज या सगळ्या लोकांनी महाराष्ट्र आणि देश पोखरून काढलेला आहे. आपल्याला पाणी नाही, आपल्याला लाईट नाही 80 वर्ष झाल्यानंतर सुद्धा. याच्यापेक्षा वाईट गोष्ट असू शकत नाही की या भारताच्या देशामध्ये आपल्या राजधानीमध्ये मागच्या 8 दिवसापूर्वी वय वर्ष 15 पासून ते वय वर्ष 30-35 पर्यंतची जेन्झी लोक, तुमच्या आमच्या वयाची मुलं त्या ठिकाणी पेपर फुटला म्हणून ही जंतर मंतरवरती आंदोलनाला त्या ठिकाणी बसलेली होती. काय कारण आहे पेपर फुटायचं? ज्या व्यक्तीनं क्लासेस काढले, ज्या व्यक्तीनं जाहिराती केल्या, ज्या व्यक्तीनं करोडो रुपये जाहिरातीवरती खर्च केले आणि त्याच्यामध्ये सांगितलं की कुठलाही मुलगा असेल त्याला आम्ही MBBSला ॲडमिशन मिळवून देणार, कुठला जरी मुलगा असला त्याला 100% सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार. परंतु तोच मुलगा ज्या वेळेसला ज्या मालकीचे ते क्लास होते त्याचाच मुलगा ज्या वेळेसला 12वी पास झाला आणि त्याला पेपर द्यायची वेळ आली नीटची, त्यावेळेसला त्याच्याच पोरासाठी त्याला पेपर फोडावा लागला. म्हणजे जो व्यक्ती आजपर्यंत लाखो रुपये ज्या व्यक्तीनं कमवले, अनेक वर्ष महाराष्ट्राला त्या ठिकाणी लुटलं नाही ना, त्या लोकांना सांगितलं की आम्ही तुमची पोरं पास करून देऊ. मग ज्या माणसाने स्वतःचा पोरगा जन्माला घातला त्याला तो पास करू शकत नाही, मग तुम्हाला आम्हाला तो काय पास करणार? पेपर फुटतो, नीटचा पेपर फुटतो, तुमचा MPSCचा पेपर फुटतो, UPSCचा पेपर फुटतो, TETच्या परीक्षेचा शिक्षकांचा पेपर फुटतो, तलाट्याचे पेपर फुटतात, रेल्वेचे पेपर फुटतात. राहिलं काय खाली? कुठलाच पेपर फुटायचं त्याच्यामध्ये राहिलं नाही. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं ज्या वेळेसला या गोष्टी होतात त्यावेळेसला राजकीय पक्षाच्या वतीनं तुम्हाला एका गोष्टीकडे सगळ्यांना ढकललं जातं, ते म्हणजे आरक्षण, ते म्हणजे जात, ते म्हणजे धर्म. आज मी जाणीवपूर्वक अजून एक आकडेवारी आणलेली
की या आरक्षणाच्या भांडणामुळे, मग ते मराठा आरक्षण असू द्या, त्याच्यानंतर ओबीसीचं आरक्षण असू द्या, या महाराष्ट्रामध्ये 2022-23 आणि 2023-24 मध्ये महाराष्ट्रामध्ये 1509 मुलांवरती, युवकांवरती या गुन्हे दाखल झाले. आज ज्या वेळेसला 1509 लोकांवरती गुन्हे दाखल झाले, या लोकांना बाहेरच्या देशामध्ये जाता येणार नाही. ही लोक बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, यांना पासपोर्ट मिळणार नाही, यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, यांना प्रायव्हेट नोकऱ्या कुणी देणार नाही, ह्या लोकांना बँकेत नोकरी मिळणार नाही. मग ही जी 1509 लोक आहेत, यांनी करायचं काय? ज्या वेळेसला ह्या लोकांना काहीच मिळणार नाही, ही सगळी लोक गुन्हेगारीकडे वळतील आणि परत 1509 नवीन गुन्हेगार आपल्या राज्याला त्या ठिकाणी मिळतील. मी मागे एक गोष्ट सांगितलेली होती आणि आज जाणीवपूर्वक सांगणार आहे. ज्या वेळेसला न्यूयॉर्कमधली कंपनी या भारतामध्ये यायचं तर कुठल्या राज्यात जायचं ज्या वेळेसला ही लोक ठरवत होते, त्यावेळेसला एक महाराष्ट्रातला माणूस होता. त्यांनी सांगितलं की आमचं महाराष्ट्र चांगलं आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कंपनी घेऊन जावा. त्यावेळेसला अमेरिकन माणूस न्यूयॉर्कमधला, अमेरिकेमधला असं त्यांना सांगतो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको, आपण दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ. त्यांनी विचारलं का असं? त्यांनी सांगितलं नको, महाराष्ट्रामध्ये कधी दंगली होऊ शकतात, महाराष्ट्रामध्ये कायम जातीची भांडणं लावलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर आपण एवढे मोठे करोडो हजारो कोटी रुपये घालणार, आपले पैसे बुडतील. तो कारखाना उठला आणि तामिळनाडूला गेला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मागे देखील एका राजकीय पुढाऱ्यानं त्याच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याचा पुरावा देखील दिलेला होता. शाळेतल्या मुली ज्या इयत्ता 4वी-5वीच्या मुली आहेत, हे त्या रीलमध्ये, त्या व्हिडिओमध्ये असं सांगतायत, मी आमच्या जातीच्या मैत्रिणींना घेऊनच जेवायला बसते, मी त्या दुसऱ्या जातीच्या मुली आहेत, मी त्यांना भेटत नाही, बोलत नाही, त्यांच्यासोबत आम्ही डबा खात नाही. हे राजकारण, हे जातीभेद हा खालपर्यंत आलेला आहे. आणि म्हणून जर हे खालपर्यंत आलेली जर गोष्ट असेल, ही उद्या आपल्या देशाची फाळणी केल्याशिवाय राहणार नाही, उद्या महाराष्ट्राची फाळणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, या देशाची फाळणी एकदा धर्मावरती झालेली आहे. जर या देशाची जर परत फाळणी झाली तर ही परतची फाळणी ही त्या ठिकाणी जातीमुळे त्याच्यामध्ये होईल. काय या भारताचं भवितव्य, काय या भारताचं महत्त्व आहे, हे आपल्याला सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे. ज्या वेळेसला भगतसिंगांना फाशीला घेऊन गेलं, त्यावेळेसला भगतसिंगांचा आपलाच माणूस त्या ठिकाणी होता. पण आमच्या देशाचं दुर्दैव आहे, ते दुर्दैव असं आहे, ज्या वेळेसला भगतसिंगांना त्यावेळेस फाशीला घेऊन गेलं, त्यावेळेसला तो फाशी देणारा माणूस हा भारतीय होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही बाबा माफीचा नामा एक लिहा राणीच्या नावानं आणि इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारच्या नावानं, जर तुम्ही माफी मागितली आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सोडून देऊ. भगतसिंगांची आई त्यांना भेटायला गेली आणि त्यांनी सांगितलं की आईला त्यांनी भगतसिंगांनी सांगितलं की माते मला क्षमा कर, या जन्मामध्ये मी तुझा नाही आहे, या जन्मामध्ये मी या भारत मातेचा मुलगा आहे, नक्कीच पुढच्या जन्मामध्ये मी केवळ आणि केवळ तुझा मुलगा म्हणून जन्माला येईल आणि तुझ्यासाठी राहील. ज्या वेळेसला जेलरनी त्याला सांगितलं की माफी माग, या भारतासाठी तू फासावरती जाऊ नको, या देशातली सगळी लोक विविधतामध्ये एकता नाहीये, ही सगळी लोक वेगवेगळी आहेत, ही रोज भांडणं करणारी लोक आहेत, ही जातीमध्ये भांडणं करणारी लोक आहेत. तू जर या फासावरती चढला, तुझी किंमत त्या ठिकाणी राहणार नाही, माफी माग आणि बाहेर निघ. त्यावेळेसला त्यांनी सांगितलेलं होतं की माझ्या मृत्यूमुळे जरी या देशातले एकत्रित लोक जर एकत्रित आले तर माझा मृत्यू त्या ठिकाणी साकार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या त्या जेलरनी सांगितलं होतं ती वाक्य आज खरी झाली. भगतसिंगांना त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मृत्यूचं महत्त्व ह्या लोकांना राहणार नाही. आज आपल्याला भगतसिंगांच्या मृत्यूचं महत्त्व हे 100% नाहीये, हे मानणारा मी त्या ठिकाणी युवक आहे. आणि आपल्या देशाच्या रक्तामध्ये गद्दारी, आपल्याला प्रत्येकाला संविधान आठवतं, आपल्याला प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार त्या ठिकाणी आठवतात, परंतु आपण देशावरती भक्ती करू शकतो का? याच पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोल, जर या पुणे पाहिलं, त्या गोल आपल्या गोलमध्ये आर्मी बसलेली, इकडे इंडिया आहे, इकडे जर तुम्ही पुरंदर किल्ल्याकडे जर त्या ठिकाणी गेलात तर पुरंदर किल्ला एवढ्या हाईटवरती आहे की त्याच्यावरती अशा पद्धतीच्या मिसाईल आहेत की आपण जवळजवळ 12-13 देशांवरती तेथून आपण मिसाईल त्या ठिकाणी टाकू शकतो. जर आपण पुढं औंधबानेरकडे गेलो तर तिकडे NCL आहे, त्याच्या पुढे गेलो DRDO आहे, त्याच्या पुढे गेलो CRPFचे कॅम्प आहेत. या पुण्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आर्मीचे सायंटिस्ट त्या ठिकाणी आहेत. परंतु एक महिला पाकिस्तानवरून आली, इथला एक माणूस पटावला, तो माणूस पटवल्यानंतर वासनेच्या आहारी तो माणूस त्या ठिकाणी गेला. त्या महिलेनं पटवल्यानंतर हानी ट्रॅप ज्याला त्याच्यामध्ये म्हटलं जातं, ज्या वेळेसला तो सायंटिस्ट पटवल्यानंतर त्या महिलेनं त्याला विचारत गेली की कुठं बॉम्ब आहेत, काय पद्धतीचे तुम्ही बॉम्ब बनवलेले, ते कुठपर्यंत मारा करू शकतात, जर बॉम्ब पडला तर किती मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊ शकतं, काय काय तुम्ही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि त्या माणसाने सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्याला त्याच्यामध्ये सांगून दिल्या.
हे आमच्या देशामध्ये गद्दारी त्या ठिकाणी भरलेली. ही गद्दारी नुसती आत्ताचीच नाहीये, ही गद्दारी छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेसला सुद्धा असलेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसते की छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये सुद्धा सगळ्यात पहिले जर कोण उभा राहिलेले असतील तर या भागातली लोक उभा राहिली, त्यांच्या जाती धर्मातली लोक उभा राहिली, त्यांच्याचकडे काम करत असलेली लोक उभा राहिली, त्यांचेच नातेवाईक त्यांच्या विरोधामध्ये उभा राहिलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आज आपण अत्यंत मोठ्या प्रमाणावरती करणं हे गरजेचं आहे. आणि ज्या वेळेसला अशा पद्धतीनं तुमची माती भडकवली जातात, हे अशा पद्धतीनं तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून भडकवलं जातं, त्यावेळेसला तुमच्या सगळ्यांचे विचार अत्यंत शाबूत असले पाहिजे, तुम्हाला तुमचे विचार करता आले पाहिजेत. याच्यासाठी जाधवर करंडकचं आयोजन 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट या 3 दिवसासाठी आपण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये भारूड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, वक्तृत्व असेल, निबंध असेल, वादविवाद स्पर्धा असतील, पथनाट्यासारख्या स्पर्धा असतील, अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये घेतोय. आणि आत्ताचे ज्वलंत प्रश्न या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यासाला दिलेले आहेत, जेणेकरून त्यांचे विचार त्यांनी जर त्याचा अभ्यास केला तर स्वतःचे विचार अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती लोक त्याच्यामध्ये मांडू शकतात. अशा पद्धतीची व्यवस्था ही आपण त्याच्यामध्ये उभी केलेली आहे. आणि म्हणून एक चांगल्या दर्जाचे युवक घडले पाहिजे, या देशाला चांगले नागरिक, तुमच्या शाळे आणि कॉलेजसाठी चांगले विद्यार्थी आणि घरामध्ये अत्यंत चांगले पाल्य ही आपली घडली पाहिजेत. याचा प्रयत्न अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करतोय. आणि म्हणून हा कार्यक्रम करत असताना आज मला एकच गोष्ट त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये सांगावीशी वाटते. जाताना शेवटी आपण 5 संकल्प त्या ठिकाणी करायचे आणि ते संकल्प म्हणजे पहिला संकल्प या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लक्षामध्ये घ्यायचा किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा, ते म्हणजे मी माझ्या आई वडिलांचा आणि शिक्षकांचा सन्मान करेल. दुसरा संकल्प, मी रोज नवीन काहीतरी शिकेल. तिसरा संकल्प, मी माझ्या शरीराची आणि मनाची काळजी घेईल. चौथा संकल्प, मी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. आणि 5वा आणि सर्वात महत्त्वाचा संकल्प, मी माझ्या देशाचं नाव मोठं करेल. हे 5 संकल्प आज 80 वर्ष पूर्ण होत असताना आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पुढे घेऊन जायचे. हीच भावना आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये मनामध्ये ठेवावी. या तिरंगाची भावना आणि त्याचा सन्मान हा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. हा तिरंगा केवळ ध्वज नाही, तो कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न आहे, लाखो क्रांतिकारकांचा त्याग आहे आणि असंख्य वीरांच्या बलिदानाचा तो इतिहास आहे. हे समजून आपण पुढे जाणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जाताना शेवटी एकच गोष्ट सांगतो, माती ही भारताची, अभिमान माझा आहे. तिरंगा या देशाचा, स्वाभिमान माझा आहे. श्वासात देशप्रेम आणि हृदयात हिंदुस्थान आहे. भारत भूमीसाठी अर्पण माझे तन मन आणि प्राण आहे. हिमालय ज्याचा मुकुट आहे, सागर ज्याचे चरण धुतो, त्या भारताचा पुत्र म्हणून जन्म मिळाला. याहून मोठा अभिमान हा माझ्यासाठी कोणता आहे, माझ्यासाठी कोणता आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. नहीं नहीं जागीर किसी की, ये आसाम हमारा है. जहाँ से हमने भारत बचाया वो कश्मीर हमारा है. जिसके लिए शहीद हुए भगत सिंह, वो भारत हमारा है, वो भारत हमारा है. सर्वप्रथम सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं शार्दूलने तुम्हाला भाषण रूपानं ज्ञान दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे, जी आपल्या जीवनामध्ये आपण सातत्यानं वापरली पाहिजे. समाजासाठी, स्वतःसाठी, देशासाठी आपण 100% चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. हा संदेश तुम्हाला संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी दिलेला आहे. या स्वातंत्र्यामध्ये 6 लाख युवकांनी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेलं नाही, हे लक्षात ठेवा. आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळेमधले विद्यार्थी हे स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून काम करत होते. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की एका शाळेमध्ये एक शिक्षक स्वातंत्र्याचं महत्त्व सांगत होते आणि ते महत्त्व सांगताना एक मुलगा बाजूला तिरंगा झेंडा घेऊन उभा राहिलेला होता. ही बातमी इंग्रजांना कळली. एक शिक्षक विद्यार्थ्यांना भडकावतोय
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये. आणि म्हणून इंग्रज अधिकारी त्याचं पोलीस घेऊन आला आणि समोर उभा राहिला. शिक्षक बोलत होते, विद्यार्थी ऐकत होते, विद्यार्थी झेंडा घेऊन उभा राहिलेला होता आणि इंग्रज अधिकाऱ्याने शिपायाला सांगितलं फायर. तो झेंडा घेऊन मुलगा जो उभा राहिला त्याला गोळी घातली. तो खाली पडणार एवढ्यात दुसरा मुलगा उठला आणि त्यानं वरच्यावर झेंडा पकडला आणि उभा राहिला. पुन्हा त्या अधिकाऱ्याने सांगितलं फायर. पुन्हा त्याला गोळी घातली. तो खाली पडणार इतक्यात दुसरा मुलगा आला. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. इंग्रज अधिकाऱ्याच्याकडं ज्या गोळ्या होत्या त्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या, पण मुलांनी तिरंगा झेंडा खाली पडू दिला नाही. ही एका शाळेतली गोष्ट. या पद्धतीनं हा तिरंग्याचा मान सन्मान वाढवण्यासाठी स्वतःचं रक्त सांडलेले युवक या देशामध्ये आहे. या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्या प्रजेचं राज्य हे या ठिकाणी आणलं. आणि शार्दूल जाधवर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण फक्त आपले अधिकार काय आहेत एवढंच आपल्याला माहिती आहे, पण आपली कर्तव्य काय याच्याविषयी मात्र आपण अनभिज्ञ आहोत. इतकी लोकशाही पिकली आपली की कशाची बी कंप्लेंट करायची, पण आपण कसं वागतोय याच्याकडे कोणी बघत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आता तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगितल्या त्या तुम्ही विचारात घ्या. भारत देश जगामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. या भारतावरती सगळ्याची वाईट नजर आहे. मोठमोठे देश हा भारत देश संपावा, याच्यामध्ये आंदोलनं व्हावी, याच्यामध्ये धर्मांतरणं व्हावी, या देशामध्ये सातत्यानं दंगली व्हाव्यात, अशा पद्धतीचं षडयंत्र बाहेरचे देश रचत आहेत. कारण भारत देश हा महान आहे, सगळ्यात जुना आहे, या देशाला इतिहास आहे आणि या देशाचा भूगोलसुद्धा अत्यंत चांगला आहे. एका बाजूला उत्तुंग हिमालय आहे आपल्या आणि दुसऱ्या बाजूला अथांग सागर आहे आणि याच्यामध्ये आपला हा भारत देश आहे. पोथी पुराणं जुनी जरी काढली तर या भारतामध्ये ज्याचा जन्म झाला ते स्वतःला महान समजतात. अशा प्रकारचा हा देश आहे, अशी ही धरती आहे ज्याला इतिहास आहे, भूगोल आहे. इथले जे लोक आहेत यांनी स्वतःचा जीव दिलेला आहे, प्राण अर्पण केलेला आहे आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला जर अबाधित ठेवायचं असेल तर आपल्या अंगामध्ये देशप्रेम असलं पाहिजे, आपल्या अंगामध्ये समाजप्रेम असलं पाहिजे, आपल्या अंगामध्ये मातृ पितृ आणि गुरु यांच्याविषयी आदर असला पाहिजे. तर हा भारत देश अत्यंत महान आणि पुढं जाणारा असा होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये लक्षात ठेवाव्यात आणि त्या पद्धतीनं आपलं आचरण, आपलं वागणं आपण करणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी आपले प्राण दिले, ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, अशा लोकांना आज आपण आठवण त्यांची केली पाहिजे. राजगुरू भगतसिंग, सुखदेव यांची उदाहरणं दिली. आत्ता काय लोकांच्या तोंडामध्ये गाणी होती त्या, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है कि दम बाजुए कातिलों में कितना है, जब से हमें पता चला कि हम मरने वाले हैं तब से हम हमारे सर को कफन बांध के दुश्मन को ढूंढ चले. चंद्रशेखर आझाद, ये लोक अशा प्रकारची गाणी म्हणत होती. आत्ता आम्ही कुठली गाणी म्हणतोय? आता आमच्या तोंडामध्ये कुठली गाणी आहे? एक परकीय तत्ववेत्ता म्हणतो, तुमच्या देशातल्या युवकाच्या तोंडामध्ये कुठलं गाणं आहे हे आम्हाला सांगा, मी देशाचं भवितव्य सांगतो. म्हणजे तुमच्या तोंडामध्ये जे गाणं आहे त्याच्यावर देशाचं भवितव्य आहे. तुम्ही देशाचे भवितव्य आहात. त्याच्यामुळे तुमचं आचरण, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचे विचार, तुमचे आचार हे देशासाठी असणं गरजेचं आहे आणि त्याची आठवण व्हावी यासाठी आज या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या, त्या आत्मसात करा, त्या पाळा. आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की माझ्या विचाराचे 10 युवक जर मला दिले तर संपूर्ण जग मी बदलून टाकेन, एवढी ताकद तुमच्यामध्ये असते. परंतु तुकडे तुकडे गँग या पद्धतीच्या घोषणा देणं, त्या पद्धतीनं काम करणं हे आमचं काम नाही, हे लक्षात ठेवा. हे भारतातल्या लोकांनी बिलकुल खपवून घेतलं न पाहिजे. देशाच्या विरोधामध्ये बोललेली कुठलीही व्यक्ती हा आपला हिरो असू शकत नाही, आपली हिरोईन असू शकत नाही. आपले हिरो, रिअल हिरो जे आपले आहेत ते भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, सुखदेव आहेत, महात्मा गांधी आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत. ज्या लोकांनी या देशासाठी काम केलं,
ज्यांनी हा अखंड भारत एकत्रित केला ते सरदार वल्लभभाई पटेल आहेत। ही लोक यांचा विचार आपण केला पाहिजे, त्यांची चरित्र पाहिली पाहिजे आणि थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा। हा विचार घ्या आणि या देशाला महान करण्यासाठी संकल्प करा, एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।